मित्रांनो, नाशिक पासून 1 तासाच्या अंतरावर अशी दरी आहे जिथे पावसाळ्यात तुमच्या समोरून ढग जातात आणि काही मिनिटांनंतरच दिसतो तो प्रचंड धबधबा. पण इथे येणाऱ्या अनेक लोकांना या 2-3 गोष्टी अजिबात माहिती नाही. त्याच गोष्टी आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण इगतपुरी जवळ असलेल्या कॅमल व्हॅली व्ह्यू पॉइंट कडे निघालो आहोत. या ठिकाणाबद्दल सोशल मीडियावर हजारो फोटोज व्हिडिओज बघायला मिळतात, पण प्रत्यक्षात हा अनुभव तितका सुंदर आहे का? तर आज आपण या ठिकाणी संपूर्ण अनुभव घेणार आहोत. इथे कधी यायचं, कोणासाठी हे ठिकाण योग्य आहे, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि शेवटी या ठिकाणाबद्दल माझं प्रामाणिक मतही मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता आपण नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आहे. हा रस्ता तुम्ही बघू शकता पावसाळ्यात किती सुंदर दिसतोय. पण नाशिक वरून निघालेलो आहे. आपल्याला जवळजवळ 1.5 तासाचा रन कव्हर करायचा आहे. प्रवास सुरू झाल्यापासून एक वेगळीच ऊर्जा जाणवायला लागलेली आहे या वातावरणामध्ये. पण अजून मित्रांनो, खरं सौंदर्य बाकी आहे ज्या डेस्टिनेशन वर आपण जाणार आहोत. मित्रांनो, प्रवास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा घाट सुंदर आहे पण तितका धोकादायक आहे. पावसाळ्यात रस्त्यावरचं धुकं अचानक वाढतं, म्हणून सावकाश गाडी चालवा आणि घाई करू नका, कारण इथे प्रवास जितकाच सुंदर आहे तितकं डेस्टिनेशन. मित्रांनो, हे बघा, जसं जसं आपण इगतपुरी जवळ पोहोचायला लागलो ना, तसं हवामानामध्ये बदल व्हायला लागलाय. तुम्ही बघू शकता. यामुळे या प्रवासाला एक अजून जास्त आनंद मिळतोय आणि एक छान फिलिंग यायला लागली. आपल्याला धुकं बघायला मिळतंय. रस्ता बघा किती सुंदर आहे. तर मित्रांनो, फायनली इथं पोहोचलोय आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता. क्लायमेट बघा किती सुंदर दिसतंय. क्लायमेट बघा, इकडं पण बघा. मित्रांनो, जर तुम्ही इथे ना पहिल्यांदा येत असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ही कॅमल व्हॅली फक्त व्ह्यू पॉइंट नाहीये, तर हा पावसाळ्यात निसर्गाचा लाईव्ह शो आहे. तर मित्रांनो, इथं पूर्ण फॉग आहे. हा वॉटरफॉल जातोय खाली आणि ही खालची जी आहे ती दरी आहे. तर आता हा पूर्ण फॉग आहे. तर फॉगमुळे आपल्याला इथं काहीच दिसत नाही. तुम्ही बघू शकता बाकी साईडनं खाली हा वॉटरफॉल जातो. हा मित्रांनो, हा दरीचा पूर्ण फ्रंटचा पार्ट आहे आणि इथनं आपल्याला धुक्यामुळे काहीच दिसत नाही. पूर्ण धुकं झालेलं आहे. समोर तुम्ही बघू शकता. जेव्हा हे धुकं क्लिअर होईल तेव्हाच आपल्याला समोरचा जो काही नजारा आहे तो बघायला मिळेल. आणि मला नाही वाटत, कारण पावसाचं वातावरण इतकं पावसाचं वातावरण, एवढं धुकं आहे. बट आता आपण वेट करू हे धुकं क्लिअर होण्याचा. बाकी तुम्ही इकडे बघू शकता किती गर्दी आहे. पॉइंट आहे, खूप सारे लोक आलेले आणि नेमका आज संडे आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हे जे धुकं दिसतंय ना, हे प्रत्येक 5-10 मिनिटांनी, 10-15 मिनिटांनी ना हा फॉग क्लिअर होत असतो. कॅमल व्हॅलीचा पूर्ण व्ह्यू पॉइंट तुम्हाला बघायला मिळत असतो मित्रांनो. आणि हा क्लिअर झाल्यानंतर इतका सुंदर दिसतो मित्रांनो, तुम्ही बघू शकता. खरं सांगायचं म्हणजे ना, हे कॅमल व्हॅली व्ह्यू पॉइंट जे आहे ना, हे फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये जितकं सुंदर दिसतं ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रत्यक्षामध्ये समोर हजारो फूट खोल दरी, डोंगर रांगा आणि उतरलेले ढग, सतत वाहणारा वारा पहिल्या क्षणी हे ठिकाण मन जिंकून घेतं. मित्रांनो, इथे येण्यापूर्वी मला एक प्रश्न पडत होता की या ठिकाणाचं नाव कॅमल व्हॅली का असेल, पण इथे आल्यानंतर मला त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. समोर दिसणारी डोंगराची रचना आणि लांबून बघितल्यावर उंटाच्या पाठीसारखं, म्हणून या संपूर्ण परिसराला कॅमल व्हॅली असं नाव पडलेलं आहे. पण मित्रांनो, कॅमल व्हॅलीचं अजून एक खरं आकर्षण बाकी आहे. ते म्हणजे डोंगरावरनं समोर दिसणारा तो प्रचंड धबधबा खाली कोसळताना दिसतो. मित्रांनो, याचं प्रमाण जितकं पाऊस जास्त असेल तितका हा मोठा दिसतो. आणि म्हणून मित्रांनो, इथं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात इथे पर्यटकांची जास्त गर्दी असते. विशेष म्हणजे हा धबधबा पाहण्यासाठी वेगळा ट्रॅक करावा लागत नाही मित्रांनो. नाशिक मुंबई हायवेच्या अगदी जवळ उभं राहून
हा नजारा तुम्हाला बघता येईल. म्हणून लहान मुलं असलेली कुटुंब किंवा ज्येष्ठ नागरिक ते सुद्धा इथे सहज येऊन अनुभव घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही इथे यायचा विचार करत असाल तर काही गोष्टी माहिती असणं आधी तुमच्या गरजेचं आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिले पार्किंगला इथे मेन हायवेवरच तुम्हाला गाडी पार्क करावा लागते. लोकल शॉप्स बघायला मिळतात. लोकल शॉप्स मध्ये मला फक्त मकाच दिसला. मका व्यतिरिक्त मला दुसरं काही दिसलं नाही. ती वॉशरूमची सोय म्हणायला गेली तर इथं मर्यादितच आहे मित्रांनो. त्याची तयारी तुम्ही पहिले करूनच या. मोबाईल नेटवर्क बहुतांश चांगलंच असतं. काही वेळा पावसाळ्याच्या हवामानामुळे काही वेळा सिग्नल इथे जाऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.